नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मी आज तुम्हाला रानभाजी बनवून दाखवणार आहेच, म्हणजेच आज मी तुम्हाला कंटोल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि एक लांबट असा कांदा कापून घेतलेला आहे. हे कंटोले आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर इथे राहिलेले कंटोलेसुद्धा मी तेलामध्ये तळून घेणार आहे. तर कंटोले आपले सगळे तळून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकत आहे मी, छोटा चमचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिरे. तर जिरेसुद्धा 1 छोटा चमचा घेतलेले आहेत. त्यानंतर इथे लांबट उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. 1 कांदा घेतलेला आहे मोठा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे छोटे तुकडेसुद्धा याचे करू शकता, म्हणजे बारीकसुद्धा कापू शकता. हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घेऊया आपण. तर कांदा आपला छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये टाकायची आपल्याला हळद. छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि हळदसुद्धा चांगली कांद्यामध्ये अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर अगोडधोड वाटलेलं आपण हे तिखट टाकून द्यायचं आहे आणि यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया याला. तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत कंटोले. तुम्ही हे कंटोले डाळीमध्ये सुद्धा करू शकता, हरभरा डाळ किंवा मुगाच्या डाळीमध्ये खूप छान होतात. ते छान मिक्स करून घेऊया एकदा आणि यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. तर चवीनुसार मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला हे 7 ते 8 मिनिटं होऊ द्यायचे आहे. यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज पडणार नाही, कारण की आपण हे कंटोले तेलामध्ये आधी तळून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. तर 5 ते 7 मिनिटासाठी आपण यावर ठेवूया झाकण आणि मध्ये मध्ये 1 ते 2 मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत. फक्त 7 मिनिट आपल्याला हे वाफेवर होऊ द्यायचं आहे. तर 7 मिनिट झालेले आहेत. आता आपण 7 मिनिटानंतर झाकण काढता येईल आणि याआधीसुद्धा मी एकदा दोनदाही चेक केलेलं होतं. तर बघू शकता अतिशय सुंदर आपली ही कंटोल्याची भाजी झालेली आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात, कारण की आपण पहिलीच तेलामध्ये परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही खूप छान अशी भाजी शिजलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कंटोल्याची भाजी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.